हाय यूट्यूब फॅमिली, मी तुम्हाला आज केमिकल विरहित व लाल टरबूज कसा ओळखायचा हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करा। आता हा टरबूज मी सगळीकडून बघून घेतलेला आहे, कुठे सुई तर नाही टोचलेली हे बघून घेतले आहे। मग मी त्याला 2 भागांमध्ये कापून घेत आहे। हे बघा यूट्यूब फॅमिली, या पद्धतीने मी याला कापून घेत आहे। हे बघा यूट्यूब फॅमिली, आपले टरबूज किती लाल व कमी बियांचे निघलेले आहे। आपणही टरबूज निवडताना असाच टरबूज निवडावा व तो केमिकल विरहित निवडावा। आपण टरबूज घेताना असा जड बदक टरबूज घ्यावा, त्यामुळे असा लाल निघतो। हे बघा मंडळी, किती छान सुंदर लाल निघलेला आहे। आता मी चाकूच्या साहाय्याने टरबूजाच्या बिया सर्व काढून घेत आहे। टरबूजामधील सर्व बिया जर आपण व्यवस्थित काढल्या तर लहान मुलांना खायला खूप सोपे होते, त्यांना खूप मजा येते खाण्यासाठी। त्यासाठी आपण टरबूजातल्या बिया ह्या सर्व वेगळ्या करून घेतल्या पाहिजे। आता मी चाकूच्या साहाय्याने कशा बिया वेगळ्या करत आहे, तशाच बिया यूट्यूब फॅमिली तुम्ही व्यवस्थित काढून घ्या, कारण की लहान मुलांच्या पोटामध्ये जर बिया गेल्या तर त्यांची पोट दुखण्याची शक्यता असते। त्यामुळे आम्ही आमच्या घरातील लहान मुलांना हे टरबूज देताना त्यातील सर्व बिया ह्या पहिले चाकूच्या साहाय्याने वेगळ्या करतो, त्यामुळे मुलांना देखील टरबूज खाण्यास खूप मजा येते व त्यांना जास्त त्रासही होत नाही। त्यामुळे मंडळी, तुम्ही टरबूजाच्या बिया पहिले टरबूज कापल्यानंतर काढून घेत चला। आता आपण चाकूच्या साहाय्याने या बिया व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत। हे बघा मंडळी, किती मस्त झालेले आहे। आता हे डायरेक्ट आपण खाऊ शकतो। आपण ज्या बिया बाजूला काढल्या आहेत त्यांची देखील आपण पावडर बनवणार आहोत। ती आपल्याला काय उपयोग येते तो व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा। हे बघा मंडळी, आपले टरबूज हे किती लाल आणि रसरशीत निघलेले आहे। त्याच्यामध्ये खूप भरपूर प्रमाणात पाणी असते। मंडळी, उन्हाळा आला की टरबूजाचे फळ हे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येते, तर आपण बिना केमिकल म्हणजे केमिकल विरहित टरबूज हा बाजारातून आणावा व आपल्या मुलांना देखील खाऊ घालावा। धन्यवाद।